हाय, हा आपला व्हिडिओचा लास्ट पार्ट आहे आणि आपण जे नवीन रेसिपी ट्राय करणार होतो त्याचं काय झालेलं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलं आहे. तर बघूयात. आवडती भाजी कुरडईची. ही मला जास्त ड्राय आवडत नाही म्हणून बघा मी कशी बनवते ते. तर तेलामध्ये एकदम बेसिक मसाले जिरे, मोहरी, हिंग, लसूण आणि कांदा परतून घेतला आणि कांदा थोडासा लालसर झाला की लगेचच त्याच्यामध्ये मग कुरडई जी आपण भिजवलेली होती गरम पाण्यामध्ये ती बघायची आहे चांगली भिजली आहे का. त्याच्यानंतर मग त्याचे तुकडे करून याच्यामध्ये कढईमध्ये टाकायचे आणि नंतर मग लगेच हळद आणि तिखट मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं फ्राय केलं. त्याच्यानंतर मी भिजवली जी होती कुरडई तर त्याचं जे थोडंसं पाणी राहिलेलं होतं तेच पाणी मी याच्यामध्ये टाकले आणि लगेच ही कुरडईची भाजी बनवून तयार होते. आजचं जे जेवण होतं ते पूर्ण गावरान पद्धतीचं असं म्हटलं तरी पण काही हरकत नाही आणि आता माझं शेवटचं काम राहिलं मला भाकरी बनवायच्या होत्या. बाजरीचं पीठ होतं, ज्वारीचं पीठ संपलेलं होतं, तर मग बाजरीच्याच भाकरी मी बनवते. बाजरीच्या भाकरीसोबत पण ह्या दोन्हीच्या दोन्ही भाज्या खूप छान लागतात आणि चपातीसोबत पण खाऊ शकता, पण मेनली मी तर संध्याकाळी भाकरीच बनवते, तर भाकरीच बनवत होते. सगळ्यांची भाकरी पचवायची पद्धत वेगवेगळी असते. तर आम्ही पचवायची असंच बनतो, चपाती पचवायची, भाकरी पचवायची असं. तर इकडच्या बाजूला सगळेजण भाजायची असं म्हणतात. याच्यावरून पण माझी खूप वेळा चेष्टा झालेली आहे. पण ठीक आहे, आमच्याकडे असंच बोलतात, तर मी पण असंच बोलते आहे, हरकत नाही. तर सगळ्यांची भाकरी भाजायची, पचवायची पद्धत वेगळी आहे. तर मी अशा पद्धतीने करते भाकरी. आता एवढं सगळं केलंय, तर मग तळण थोडीच मागं राहणार आहे तेव्हा. आमचे साहेब आले तळण तळायला. मला तर आवडत नाही एवढं, पण याला खूप आवडतं आणि त्यातल्या त्यात मला मग उपवासाचे जे आयटम असतात ते तळलेले जास्त आवडतात. मग ते उपवासाचे आयटम माझ्यासाठी आणि बाकीच्यांसाठी मग पापड वगैरे. आता आपण आज जे नवीन एक रेसिपी ट्राय केली होती, त्याचा रिझल्ट बघायची वेळ होती. मी तर खूपच एक्सायटेड होते हे बघण्यासाठी कसं झालंय हे. तर असे याचे काप करून घेतले. हे चांगलं लागत होतं खायला तरी, पण हे तुकडे होत होते वरचे वरती आणि खालचे खाली असं झालेलं होतं. बघूयात नेक्स्ट टाईम आपण काय चुकीचं केलंय ते मी सुधारण्याचा प्रयत्न करते. चला, आजचं जेवण तर मस्त होतं. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.